काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतला। युनियन बँकेच्या नागपूर शाखेने मराठीत दाखल करण्यात आलेली FIR स्वीकारण्यास नकार दिल्यामुळे एक सामान्य बोबचे कुटुंबीय अडचणीत सापडला आहे। या अन्यायाविरोधात आवाज उठवण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक भूमिका घेतली। मनसे नागपूर शहर अध्यक्ष माननीय चंदूभाऊ लाडे यांच्या नेतृत्वात युनियन बँकेला जाब विचारण्यासाठी आंदोलन छेडण्यात आले। बँकेच्या समोर मनसेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली आणि मराठी भाषेचा अवमान करणाऱ्यावर कारवाईची मागणी केली। यावेळी परिस्थिती तणावपूर्ण झाल्याने पोलिसांनी आंदोलनात सहभागी झालेल्या मनसे कार्यकर्त्यांना अटक केली। दरम्यान मनसेने स्पष्ट केलं की हा लढा मराठीचा असून अशा प्रकारचा अन्याय खपून घेतला जाणार नाही। घटनेमुळे नागपूरमध्ये मराठी प्रेमीमध्ये संतापाची लाट असून संबंधित बँक आणि पोलीस प्रशासनावरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे। हा प्रश्न इथं संपलेला नाही आहे। या केंद्राच्या अखत्यारीत येणाऱ्या जेवढ्या बँका आणि जेवढे आस्थापना आहेत या सर्वांना एक ऱ्हास चढलेला आहे। मराठीचा वारंवार अपमान करायचा यांनी एक चंग बांधलेला आहे। पण आता नागपूर शहरामध्ये या एका बँकेच्या मुद्द्यावरून ज्या आधी आम्ही सर्व बँकांना पत्रव्यवहार केलेला माननीय राजसाहेबांच्या आदेशानुसार सूचनानुसार, पण यांना समज आलेली नाही आहे। त्याच्यामुळे आता पूर्ण नागपूरभर आम्ही प्रत्येक केंद्राच्या अखत्यारीत आणि मराठी बँकांनाही पत्रव्यवहार करून यानंतर जर महाराष्ट्रात मराठीचा अपमान झाला तर त्यांना त्यांची जागा आम्ही योग्यरित्या दाखवू ही सूचना या माध्यमातून आम्ही देतोय। आणि याच्यानंतर तर आम्ही आता हा विषय मोठा करूच। पोलिसांच्या भूमिकेबाबत तुमचं काय म्हणणं आहे? ज्या पद्धतीने पोलिसांनी तुम्हाला मला एक गोष्ट समजत नाही की पोलीस विभागाने मराठीत केलेली FIR मग ती FIR या बँकेकडे आणली। पोलिसांची मराठीतली FIR ही बँक घेत नाही आहे म्हणजे हा विषय पोलिसांचा आहे। पोलिसांनी त्यांच्या विरोधात आक्रमकपणा घेतला पाहिजे, FIR रजिस्टर केला पाहिजे। पोलिसांकडून महाराष्ट्र नवनिर्माण सेना भांडून झाली आणि पोलीस त्यांना प्रोटेक्शन देऊन झालं म्हणजे पोलिसांच्याच विभागाच्या एका FIRच्या कॉपीचा अपमान त्या या बँकेच्या मॅनेजरनी प्रशासनाने केला आणि पोलीस त्यांना प्रोटेक्शन देऊन झाले। म्हणजे या महाराष्ट्रामध्ये चाललं काय? सरकारने याच्याकडे थोडं लक्ष द्यावं।